आता म्हणा एक मन मोठा भाऊ ना जिस साला ना पोरगा तो म्हणे मामाजी काहीतरी व्यवसायाने लाईन पाहिजे म्हणतं. टेन्शन लिहू नको राजू दादा, तुला काय करणे म्हणे, मला हॉटेल टाकणे म्हणतं. ले भाऊ 5-50 हजार रुपये लिहा आणि कर सुरुवात. ना आता म्हणा पोरगा जवळ ना. आता त्यांनी एक पावरा समाज ना पोरगाला ठेवा. त्या लोके बी तसाच राहतच बरं. त्यासले बी विचारासले असं अपमान करू असं नाही राहत. प्रेममा बोलतास पण तसंच बोलतास त्या बी. आता तो पोऱ्या कामले ठेल होता पावरा समाज ना. मी मन बाचाल फोन करा, कार्यक्रम नाही होता, गरज होतो म्हणता याला पैसा दिले त्यांना धंदा कसं काय चाललाय ना काय नाही चेक करूत म्हणतं. म्हणा 2-3 मित्र होतात महाराज लोके, त्या बिवनात भेट आले म्हणतं चला भाऊ जाऊ. त्याला फोन करा म्हणता राजू. हा म्हणे मामाजी म्हणतं मी इरायनो बरं भाऊ. हा म्हणे मामाजी या म्हणे तुम्ही. आता त्यांना तो एक पोरगा भांडाकोंडा आवराले घसा घुसाले पावरा समाजना पोऱ्याला आयला होता. त्याला सांग म्हणे देख आयाटे जे बी शे ते म्हणा मामाजीच मुळे शे म्हणा मामाजीच ना आदर आता इथलं करायला पाहिजे की त्या कोणता शब्द बी दुखावला नाही पाहिजे आणि बट्ट्या गोष्टी सर्व उपलब्ध कर द्यावं म्हणून मामाजीसले. हा राजू भाऊ टेन्शन नको लिहू म्हणे तू. हा हा आणि एक टेन्शन आहे ना सुरत मा चांगला बीकॉम का वयलोय ना त्या टेन्शन कधीच म्हणत नाही. अरे यार भाऊ टेन्शन यार. तसं त्यांनी सांगा म्हणे राजू भाऊ तू काय चिंता करू नको, मी बठा बराबर करलीस म्हणे. आता मी घेऊ मी बसेलो तू त्यांनी फ्रीज मध्ये पाणी बाटली काढीन मनात मधीने मला म्हणे ए महाराज आईले रे पाणी पिले ते मायनस आलं ले रे महाराज. तो मन बाचा म्हणे का रे हो आख्या नीट बोल रे. तशा नाही रे राजा भाऊ मी त्याला चवना थोडी सांगणार, त्याला ते सांगी राहणार ले रे महाराज पाणी पी. त्याला पक्क माहिती मी चुकीनं बोली नाही राहिनो. अहो मन बाचा सांगे तू नेमन बोलणार रे आख्या. ए राजा भाऊ अरे मी नेमन बोल राही ना त्याला काय गाय आधी राही ना का रे. त्याला ते इथलाच सांगणार ना लेणारे भाऊ ए महाराज लेणारे महाराज इथलाच सांगणार मी. म्हणजे काही लोक बोलतात पण त्यांचा बोलण्याचा भाव जरा वेगळा असतो नाही का. हा हरी विठ्ठल विठ्ठल.